यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूर एअरपोर्टकडे जाणारा रस्ता तब्बल 165 कोटींचा। सोलापूर शहरातील होडगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते सोलापूर एअरपोर्ट आणि तिथून पुढे होडगी स्टेशन, औज, आहेरवाडी, इंगळगी, जेव रोड हा 30 किलोमीटर लांबीचा रस्ता तब्बल 165 कोटी 53 लाख रुपये खर्चून केला जात आहे। महाराष्ट्र स्टेट इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या अधिपत्याखाली या रस्त्याचे मजबूतीकरण केले जात आहे। 30 महिन्यात म्हणजे 2.5 वर्षात हे काम पूर्ण करायचे असून सध्या आसरा चौकापासून ते विमानतळापर्यंत स्ट्रॉम वॉटर ड्रेन लाईन टाकण्याचे काम गतीने सुरू आहे। हा रस्ता केल्यानंतर 5 वर्ष देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे राहणार आहे। वास्तविक पाहता रस्ता रुंद न करता जेवढा आहे तेवढाच ठेवण्यात आला आहे। या रस्त्यावर सिद्धेश्वर कारखाना असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे। शिवाय होडगी तलाव या ठिकाणी IT पार्क साकारणार आहे। या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली असल्यामुळे किमान सोलापूर शहर हद्दीत हा रस्ता दुतर्फा जागा शिल्लक असल्यामुळे शिवाय DP प्लॅन मध्ये देखील हा रस्ता मोठा दाखवण्यात आला असल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या चौपदरी ऐवजी 6 पदरी करणे गरजेचे होते। एवढा मोठा निधी खर्च होत असताना या रस्त्याची रुंदी का वाढवली जात नाही याबाबत शहरातील आमदारांनी आवाज उठवणे गरजेचे आहे। सोलापूर मुंबई ही स्टार एअरची सेवा 2 मार्च पासून 7 दिवस तांत्रिक कारणामुळे राहणार बंद। सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची 6 मार्च रोजी अपर जिल्हाधिकारी गणेश निराळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार निवडणूक। 4 मार्च रोजी सकाळी 11 ते 1:30 या वेळेत उमेदवारी अर्ज भरावे लागणार। सोलापूर महापालिकेच्या सर्व झोन अधिकाऱ्यांची महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतली बैठक। महापौरांनी अधिकाऱ्यांची केली कान उघडणी। हिप्परगा तलावातील पाणी बिलापोटी 2 कोटी 85 लाख रुपयांची पाणीपट्टी भरा अशी जलसंपदा विभागाने सोलापूर महापालिकेला पाठवली नोटीस। सोलापुरातील हॉटेल सूर्यामध्ये रविवारी 14 जणांना रमाईची लेख पुरस्कार देऊन केला जाणार गौरव। रमाई सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ माने यांची माहिती। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास। कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 9371 52 43 65। आज ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठासह विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन। सोलापूर जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांकडे सुमारे 500 कोटी रुपयांची FRP थकली। थकीत ऊस बिलासंदर्भात आज स्वाभिमानी शेतकरी संघटना साखर सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार। जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांची माहिती। पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉर विरोधात सोमवारी पंढरपूर बंदची देण्यात आली हाक। पंढरपुरातील भक्ती मार्गातील आरती मंडप प्रांगणात उद्या आणि परवा 2 दिवस होणार पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव। नादब्रह्म कला फाउंडेशनचे ज्ञानेश्वर दुधाणे यांची माहिती। जमाव बंदीचे आदेश काढले तरीही बार्शी तालुक्यातील गौडगावमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांकडून विरोध। शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे भूसंपादन झालेच नाही। बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या 4 तालुक्यातील 58 गावांमधून जाणाऱ्या सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी 1026 हेक्टर जमिनीचे केले जाणार भूसंपादन। शेतकऱ्यांना द्यावी लागणार सुमारे 125 कोटी रुपयांची रक्कम। भूसंपादन अधिकारी सीमा होळकर यांची माहिती।
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील महत्वाचा 5वा टप्पा अखेर पूर्ण. दिवेघाट लोणंद 6 पदरी पालखी मार्ग पूर्णत्वास. वारकऱ्यांसह प्रवाशांना दिलासा. प्रवासाच्या वेळेत बचत. कोंडीचा प्रश्न मार्गी. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्जमाफीचं आश्वासन योग्य वेळी पूर्ण केलं जाईल. खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली पाहिजे. आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलेलं आहे उचित वेळी आम्ही पूर्ण करणारच आहोत. विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून. साठी गल्ली, सोलापूर. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13वी अर्थव्यवस्था बनेल. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवार यांचं मौन. शरद पवार यांच्याकडून राज्यसभेचा चेंडू मविवा नेत्यांच्या कोर्टात. अभिमान मराठीचा, उत्सव मायबोलीचा. आज मराठी भाषा गौरव दिन. राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. नाशिकच्या 4थ्या विश्व मराठी परिषदेचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. नवी मुंबई विमानतळावरून 6 शहरांसाठी 29 मार्चपासून विमानसेवा. यामध्ये कोल्हापूर, अहमदाबाद, गोवा, राजकोट, बेळगाव आणि दीवसाठी थेट विमानसेवा होणार सुरू. क्रिकेटपटू रिंकू सिंग यांच्या वडिलांचे निधन. कर्करोगाशी झुंज अपयशी. नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक. विज्ञान व पर्यावरण केंद्राचा अहवाल. या अहवालानुसार भारतात दररोज 30 शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतायत. ही स्थिती विदारक असल्याचा अहवाल स्पष्ट. DGCA कडून विमान तिकीट परताव्याच्या नियमांमध्ये सुधारणा. तिकिटात नाव चुकल्यास 24 तासात दुरुस्तीसाठी शुल्क आकारणार नाही. 48 तासाच्या आत तिकीट रद्द किंवा बदलासाठी अतिरिक्त शुल्क नसेल. यासह अनेक महत्त्वाचे बदल. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्याहून मायदेशी परतले. द्विपक्षीय कराराशी संबंधित अनेक महत्त्वाचे करार. AI, क्वांटम, UPI सहकार्याला नवी चालना. भारत सेमीफायनल पासून 1 विजय दूर. झिम्बाब्वेला 72 धावांनी नमवलं. आता 1 मार्च रोजी होणार वेस्ट इंडिज विरुद्ध सामना. उपांत्य फेरीसाठी आव्हान कायम. अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हल्ला. 55 सैनिक ठार. 19 चौक्यांवर ताबा. पाकिस्तानने काबूल, कंधारमध्ये हवाई हल्ला केला. 72 तालिबानी सैनिक ठार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.